दूरदर्शनचा लोगो भगवा झालाय. काही करू शकतात, त्यांना काय, त्यांना ते पाकिस्तानला बिर्याणी खायला पण जाऊ शकतात नवाज शरीफकडे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर आज काही तो इश्यू नाही. मतदानाची टक्केवारी या पाचही लोकसभेच्या याच्यात वाढली नाही. गेल्या वेळी जी होती ती तशीच जवळपास. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे हे सगळं झालेलं आहे. ज्या पद्धतीनं मतदानासाठी व्यवस्था करायला पाहिजे होत्या ते निवडणूक आयोग त्याच्यामध्ये सबसेल फेल झालेला आहे. एवढ्या भर उन्हामध्ये लोक उभे होती, उन्हाच्या चटक्यामुळे अनेक लोक लाईनमध्ये लागूनही वापस चालले गेलेली. ही तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून दाखवलं गेलेलं आहे. आणि म्हणून अजूनही काही बिघडलं नाही. निवडणूक आयोगाने 100% मतदान करण्याच्या दृष्टिकोनातले पूर्ण सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. धनगर आरक्षणात सुप्रीम कोर्टाने नकार दिला. भाजपचा खोटारडापणा अजून स्पष्ट झालेला आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2014 मध्ये धनगर समाजाला सांगितलं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण भेटून देऊ. हा किती खोटारडा देवेंद्र फडणवीस आहे याची स्पष्टता माननीय सुप्रीम कोर्टाने अजून दिलेली आहे. आणि याच्यामध्ये जे अपीलमध्ये गेलेले लोक होते ते वनवासी कल्याण, जे संघाचं जे एक वनवासी कल्याण चालते त्या वनवासी कल्याणची लोकच अपीलमध्ये गेलेली होती. याचा अर्थ खोटं बोलायचं आणि मतं घ्यायची आणि मग पुन्हा खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, ही जी परंपरा भाजपची आहे ते काल माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाने हे स्पष्ट झालेलं आहे.